नमस्कार मित्रांनो, मी शिरीष लहाडे. माझ्या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत आहे. 15 जानेवारी 2026 महत्त्वाचा दिवस आहे. महाराष्ट्रात 15 जानेवारीला 29 महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. तुम्ही म्हणा आम्हाला माहीत नाही का? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मतदान तुम्ही करणार आहात. महानगरपालिकेच्या एरियामध्ये जे राहतात त्या सर्वांना त्याची आयडिया आहे. पण महानगरपालिका ही जी आहे ही आपल्या वैयक्तिक जीवनाशी निगडीत आहे. आमदार खासदारांकडे रोज आपलं काम कधी निघत नाही. कधी कधी 5-5 वर्षसुद्धा कधी आपल्याला त्यांचं तोंड पाहायची गरज पडत नाही. पण नगरसेवक जो निवडून देतो आपण त्याच्याशी आपल्या जीवनाशी निगडीत असतात. रस्ते, पाणी, कचरा, घनकचरा, नाही का, या सगळ्या गोष्टी नगरपालिकेशी निवडीत असतात आणि त्याच्याकडं लक्ष देण्याचं काम नगरसेवकाचं असतं. आपल्या तक्रारी आपण नगरसेवकाकडं मांडू शकतो. त्याच्यामुळे हे जे आत्ता 15 जानेवारीची निवडणूक आहे ही आपल्या जीवनाशी निगडीत आहे. त्याच्यामुळे ती अतिशय महत्त्वाची आहे. आता या निवडणुकीमध्ये नागरिकांनी काय करावं हा महत्त्वाचा विषय आहे. आपल्याला वाटतं आम्हाला काय माहीत नाही, मतदान करून येतो. पण मतदान करता बरोबर आहे, पण सगळेच लोक मतदान नाही करत. 60% मतदान जातं. मग उरलेले 40% लोक काय करतात, नाही का, सुट्टी आहे मतदानाची तर मजा करा, नाही का, घरीच बसा, कुठं रिक्षाचे पैसे घाला, थंडीचे, आज उन्हाळाच आहे, पाऊसच पडतो, अशा किरकोळ कारणावरून मी एकटं नाही गेल्याने काय फरक पडतो. तर हे सगळे जे विचार आहेत हे काढून टाका. 100% मतदान झालं पाहिजे. याच्यासाठी आपण पाहिजे आपण तर मतदान करायचंच, पण आपल्याबरोबर बाकीचे लोक जे आहेत जे शेजारी त्यांना सुद्धा सगळं आग्रहाने घेऊन जायचं. हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. जे मतदान नक्की करा. तुमचा हक्क बजावलाच पाहिजे. आणि ही जी बाब आहे ही अत्यंत आवश्यक आहे की मतदान करणं आपलं हक्क आहे आणि ती आवश्यकतासुद्धा आहे. आता तुम्ही म्हणा आवश्यकता काय आहे, तर तुम्ही जर मतदान नाही केलं, चुकीचे लोक निवडून आले तर तुम्ही तक्रार कोणाला करणार? समजा लाचखोर उमेदवार निवडून आला तर तो तुमचे रस्ते चांगले बनवणार नाही, तुमची आरोग्यसेवा चांगलं देणार नाही. म्हणून अशा माणसाला निवडा की जो चांगला आहे. त्याची जात, धर्म, पैसा याच्याकडे न पाहता चांगला उमेदवार पाहून तुम्ही त्याला मतदान करा. तो गरीब असेल पण कामसू आहे, नाही का, की नाही माझा अमुकच धर्माचा पाहिजे, माझ्या जातवाला आहे, तर तुमचा जातवाला आहे म्हणून तो काही तुमचं कल्याण करतो असं अजिबात नसतं. उमेदवाराचा स्वभाव, त्याच्या कामाचा अनुभव, त्याची प्रामाणिकपणा याबाबत तुम्ही खात्री तुम्ही करून घ्या. तर तुम्ही नवीन असाल तर मग चौकशी करा उमेदवार कसा आहे, नाही का, तो काम करतो का, त्याचा स्वभाव कसा आहे. काही उमेदवार का असतं इलेक्शन होतं हात जोडतात, इलेक्शन झाले तुम्ही गेले तर तुम्हाला हाकलून देतात. तर अशा उमेदवाराला अजिबात निवडून देऊ काय, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. व्हॉट्सअप, फेसबुक याच्यावरची माहिती येते, नाही का, अण्णा, दादा, बाबा, काका आता नावाने नगरसेवक परिचित असतात, नाही का. मग ह्यांनी अमुक याला मतदान केलं, त्यांनी अन्नदान केलं, त्यांनी अमुक शाळेला देणगी दिली, तर या काही वेळा अफवा असतात आले का. त्याच्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पैशाला, दारूला अभिलाष अजिबात ढुलू नका. काही उमेदवार पैसे वाटतात. आज तुम्हाला 500 रुपये दिले, 1000 रुपये दिले, 5000 रुपये देतात हल्ली. त्याला म्हणायचं मला काहीच नको, एक गाढव आणून दे. गाढवसुद्धा 5000ला मिळत नाही. आपली किंमत गाढवापेक्षा कमी आहे का? नाही का. आपण 5000 रुपये घ्यायचे आणि त्याला मतदान करायचं. आपल्याला तर 5000 रुपये आले, आमच्या घरात 4 जण 20,000 आले, खूप मजा. म्हणजे 4 गाढवं विकत आणायला सांगितलं तर होतं का 4 गाढवाची किंमत 20,000? नाही ना. आपली किंमत गाढवापेक्षा कमी आहे का हे तुम्ही समजून घ्या. त्याचे पैसे घेऊन मतदान करू नका.
तर दारूची बाटली दिली म्हणून मतदान करू नका, किंवा इतर कोणता अभिलाष त्याने आपल्याला हे दाखवलं, तर आमिष दाखवलं, तर त्याला बळी पडू नका. मतदानानंतरही चुकीच्या कामाला संमती देऊ नका. लक्ष ठेवा, रस्ता करायचा तर तिथं उभं राहा, की तो रस्ता चांगला करतोय का नुसतं त्याच्या बरोबर माती टाकतोय, खडी टाकतोय. चुकीचं वाटलं तर कंप्लेंट करा, पेपरला द्या. काय तुमच्या या कृतीमुळं तो रस्ता चांगला होऊ शकतो. आता राजकीय पक्षांनी सुद्धा काय काळजी घेतली पाहिजे, तर फक्त आरोप करू नका एकमेकांवर. तुमचा विकास तुम्ही काय करणार याचे ब्लूप्रिंट द्या, की बा मी या वार्डात निवडून आलं तर या वार्डाचे हे रस्ते तयार करेल, इथं शौचालय बांधेल, इथं बगीचा तयार करेल, इथं पाण्याची अडचण आहे, पाण्याची टाकी उभारेल. हे वचन त्यांनी दिलं पाहिजे. तो अमुक माणूस नालायक आहे, त्या पक्षाचा माणूस चोर आहे, अरे ते सगळे आहेत. तू काय आहे ते सांग, तू काय करणार आहे ते सांग. म्हणजे उमेदवारांनी सुद्धा स्वतःचं जेव्हा प्रचार करतो तेव्हा मी काय केलं आहे आणि काय करणार आहे याचा प्रोपगंडा करावा. चांगले लोक उमेदवार द्या. राजकीय पक्षाने काय करावं, चांगले उमेदवार द्यावेत नेहमी. ते निवडून येतील नाही येतील हा नाही, कदाचित पहिल्या वेळेस पडेल पण दुसऱ्या वेळेस तो निवडून येईल. हो, पण निवडून येतो, पैसे वाटू शकतो म्हणून एखाद्या गुंड माणसाला तुम्ही उमेदवारी दिली तर पक्षाची प्रतिमा खराब होते. खोटी आश्वासनं देऊ नका, आम्ही असं करू तसं करू, नंतर काही करत नाहीत. पण राजकीय पक्षाने सुद्धा आपलं जे पत आहे ती सांभाळणे अत्यंत गरजेचं आहे. आता मतदान का गरजेचं आहे नाही का, तुम्ही म्हणा आम्ही ठीक आहे मतदानच केलं पाहिजे असं काय आहे, तर मतदान हे तुमचं अमूल्य ताकद आहे. तुमच्या एका मताने सुद्धा माणूस निवडून येतो. अनेक ठिकाणी पाहिले की एका मताने माणूस निवडून आलेला आहे. तर तुमचं मत ते कारणीभूत असू शकतं. त्याच्यामुळे चांगल्या माणसाला मतदान करणं तुमचं कर्तव्य आहे. चांगल्या माणसाला निवडून आणणं हेच तुमच्या भावी आयुष्यातल्या सुखाच्या गोष्टी येऊ शकतात. चांगला माणूस निवडून राहतो तर रस्ते चांगले करतो, पाण्याची सोय चांगली करतो, घन कचरा उचलण्यासाठी मदत करतो. नाही तर काही ठिकाणी काय असतं, कचऱ्याचे ढीग लागलेले असतात. नगरसेवक सांगितलं तर मी काय करू, नगरसेवक सांगितले म्युन्सिपाल्टी त्यांची गाडी येईल तेव्हा घेऊन जाईल. पाणी येत नाही, मी काय करू, पाणीच आता बंद झालं. तर त्याला लक्ष द्यायची गरज नसते, तो म्हणतो कुठं कुटकट करा. पण असा उमेदवार निवडून जाईल की तो आपल्याला प्रत्येक गोष्टीला साथ देईल. त्याच्यानंतर कमी मतदानामुळे जर चुकीचे लोक निवडून आले तर त्याला जबाबदार तुम्ही आहात, तो माणूस जबाबदार नाही. लक्ष घ्या. आता ज्यांना पैसे दिले ते माणसं जर ठाणा पटा एक गठ्ठा मतदान करतात, आणि चांगले लोक सुशिक्षित लोक काय करतात, घरातच बसून राहतात आणि नंतर टीका करत बसतात. काय तो नगरसेवक आहे, तो स्वार्थीच आहे, तो भ्रष्टाचारीच आहे. अरे मग तू मतदान केलं का नाही केलं, तू मतदान नाही केलं तुला बोलायचा अधिकार आहे का, नाही अधिकार आहे ना. त्याच्यामुळं आपण मतदान केलं तर आपल्याला बोलायचा अधिकार आहे. म्हणून चांगल्या माणसाला मतदान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मतदाराने सत्तांतर होतं, मतदानामुळं तुमचं आयुष्य बदलतं. मग तुमच्या भवितव्यासाठी मतदान करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुमचं भविष्य चांगलं बनवायचं असेल तर ते तुमच्या हातात आहे की ते काय तुम्ही मतदान केलं पाहिजे. घरातल्या सगळ्यांनी केलं पाहिजे. मग बायको ते जाऊन यावं तुम्ही, माझं काही काम नाही, मला घरात स्वयंपाक, असं करू नका. तुमचा प्रश्न तुमच्याशी सुद्धा निगडीत आहे. तुमच्या घरातला कचरा उद्या नेला नाही तर नवरा टाकायला जाणार नाही, बाईला त्रास होतो. त्याच्यामुळे बाईने सुद्धा घरातली काय त्या दिवशी एक दिवस उशिरा स्वयंपाक झाल्याने बिघडत नाही. सकाळीच उठायचं, पहिलं लवकर मतदान करून मग यायचं. त्याच्यामुळे पुरुष असो, स्त्री असो, म्हातारी माणसं असो, जे लंगडी आहेत, पांगळी आहेत किंवा अतिवृद्ध आहेत, त्यांना रिक्षाने घेऊन जा, पण त्यांना मतदान करायला लावा. 100% मतदान ज्या दिवशी होईल त्या दिवशी तो सुवर्ण दिन असेल. माझी सगळ्या नागरिकांना विनंती आहे की महानगरपालिकेमध्ये 100% मतदान करा, चांगल्या उमेदवाराला मतदान करा, चांगल्या पक्षाला मतदान करा, की त्याच्यामुळे तुमचं भावी आयुष्य सुखामध्ये जाईल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण.